नमस्कार प्रेक्षकांनो, जोडी गाडगे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की या सगळ्यांमध्ये धैर्य दामिनीकडे एकटक बघत राहतो आणि बोलतो, आई खरंच हे सगळं तू कसं काय करू शकतेस? त्यावर लगेच ती दामिनी बोलते, अरे मला माहिती आहे ही सावी खूप खोटं बोलते. त्यावर आता लगेच ती बोलते, धैर्य मला माहिती होतं दामिनी मॅडम काहीही करून आपला प्लॅन पलटवू शकतात आणि म्हणून माझ्याकडे ठोस पुरावा आहे. आणि असं म्हणून त्या ड्रायव्हरला समोर उभं करतो. या सगळ्यामध्ये रीना आणि पराग हे दोघे जण तिथे उभे असतात. आता हे पाहून तिथे धैर्यला एकदम धक्काच बसतो. त्यावर तो ड्रायव्हर सुद्धा बोलतो, होय साहेब, याच मॅडमांनी त्या दिवशी त्या माणसांवर गाडी चालवली होती आणि एक वेळ नाही 2 ते 3 वेळ. आता असं ऐकल्यानंतर धैर्यला खूप मोठा धक्का बसतो. त्यामुळे त्याला काय करावं ना हेच कळत नसतं. इकडे आता दामिनी जी असते ना ती मात्र बोलते, हे सगळं खोटं आहे धैर्य. आता असं म्हटल्यानंतर लगेच तो बोलतो, बस आई, तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही. तर सावी आणि धैर्य हे घरी निघालेले असतात. सावी मात्र खूप खुश असते कारण ती खूप दिवसानंतर धैर्यसोबत असते. पण आता वारंवार धैर्य हा आईबद्दल बोलत असतो. आई खूप खुश होणार, आईला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही. तितक्यातच लगेच तिथे आता सावी ही जेव्हा गाडीमध्ये बसते ना तेव्हा लगेच धैर्य बोलतो, सावी तू सीट बेल्ट लावून घे बरं. आता असं म्हटल्यानंतर लगेच ती बोलते, का बरं, तुम्ही मला सीट बेल्ट नाही लावून देणार का? म्हणजे मी बिमार होती तेव्हाच माझी काळजी घ्यायची, नाहीतर नाही घ्यायची. त्यावर लगेच तो बोलतो, असं अजिबात नाहीये सावी, आणि माझा श्वासात श्वास असेपर्यंत मी तुझं अजिबात काळजी घेईन आणि तुला कधीच एकटं सोडणार नाही. त्यावरती बोलते, जे बात, मला माहिती आहे धैर्य, आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत आणि तुम्ही माझी काळजी घ्यालच. त्यावर लगेच तिथे ती बोलते, चला मग आता घरी जायचं की नाही. ते दोघेजणी घरच्या प्रवासाला निघालेले असतात. मस्त धैर्य खुश असतो आणि तो सिटी वगैरे वाजवत असतो. त्यावर लगेच ती बोलते, काय आज शिट्टी वाजवतायत चक्क? त्यावर तो बोलतो, मग मी किती खुश आहे, मला ना उत्सुकता लागली की मी कधी एकदा घरी पोहोचतो. आणि खरं म्हणजे सुधाकर काकांचा फोन कधी एकदा त्याला भेटतो नाही याची सुद्धा त्याला उत्सुकता लागलेली असते. इकडे दामिनीच्या विचारात तर सावी असतेच मात्र, पण त्यावरती लगेच धैर्यला बोलते, धैर्य तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? त्यावर लगेच तो बोलतो, अगदी माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे माझा. आणि असं म्हणून तिथे तिला खात्री करून देत असतो. इकडे धैर्य हा सावीला बोलतो, सावी आपल्याला घरी जायचंय, पण मला एक कळत नाहीये आईने असं का म्हटलं असावं की सरप्राईज आहे. मी आईला तसा मेसेज टाकलाय. इकडे आता इरा, अवंती, नीता आणि सगळेजण खाली आलेले असतात. इरा बोलते, काय चाललंय हे सगळं आणि का भरून आपल्याला सगळ्यांना इथे जमा केलंय? त्यावर लगेच इरा त्या अवंती आणि नीताला बोलते, तुमच्या दोघीची तोंड का पडली आहेत? त्यावर भास्कर आणि विलास सुद्धा बोलतात, होय ना, किती वेळचं बघतोय, नुसतं सारखं चेहरा पडल्यासारखं दिसतोय, काय झालंय, काही झालं गेलंय का? त्यावर ते दोघी काहीच नाही म्हणतात. खरं तर त्यांना हे माहिती असतं की सावीचे सत्य आईंसमोर आलंय, पण आता आपण काय करू शकतो याचंच त्यांना काहीच कळत नसतं. इकडे दामिनी तिथे त्यांनी बोलते, हे बघा, आज आपल्याला घरी आज सावी आणि धैर्य परत येणार आहे, त्यासाठी प्लॅनिंग करायचं आहे. आणि तसंही काही झालं ना तरी सगळ्यांनी आपली आपली कामं घ्यायची आणि मी कामं वाटपून देणार आहे. तसंही महत्त्वाचं म्हणजे पूर्ण घरं सजवायची आणि फुलांनी सजवायची, सगळीकडे पायगड्या टाकायच्या, इतकंच नाही, आणि ताट आरतीचं वगैरे सगळं, रांगोळी, सगळं काही, म्हणजे असं जंगी स्वागत करा की त्यांच्या बारातमध्ये तिची जेव्हा इथे गृहप्रवेश झाला होता तेव्हा सुद्धा नाही झाला असेल. त्यावर लगेच इरा आणि सगळे म्हणजे इरा आणि भास्कर आणि विलास बोलतात, आई तुला काय झालंय, तू बरी आहेस ना? त्यावर इरा बोलते, आत्या तुम्ही चक्क तिच्या स्वागतासाठी हे सगळं करताय. त्यावर लगेचच तिथे दामिनी बोलते, होय मग ती या घरची सून आहे आणि काहीही झालं तरी सुनेचं स्वागत अगदी चंकी झालंच पाहिजे. आता हे सगळं बोलत असताना लगेच तिथे इरा बोलते, पण आता तुम्ही तिला सून कसं काय स्वीकारलं? त्यावर ती बोलते, तुला तुझं काम करायचं तर कर, नाहीतर काही आवश्यकता नाहीये आणि 100च्या प्रश्न विचारणं बंद कर. तर भास्कर आणि विलास बोलतात, हे बघाई, आम्ही हे सगळं करू शकत नाही आणि आम्हाला तसंही ती पोरगी पटत नाही ना, धैर्याचे हे सगळे विचार पटतात. आता त्यावर लगेच ती बोलते, हे बघा, काही झालं ना तरी मुजुमदारांनी सगळ्यांनी स्वागत करायचंय म्हणजे करायचं म्हटल्यानंतर सगळी कामं करायची. आता या सगळ्यामध्ये त्यांनाही काही कळत नसतं की नेमकं काय करावं. इकडे मात्र सावी इकडे खुश असते आणि धैर्य सुद्धा. वारंवार सावीच्या मनात येतं की आपण आतापर्यंत जे काही खोटं वागलो ते मात्र चुकीचं आहे, पण आता सगळं समोर सत्य येणार ना. इकडे धैर्याच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही काही थांबत नसतं. त्यावर तो बोलतो, खरं सांगू ना सावी, तर मला खूप छान वाटतंय आज आपण आईला जाऊन भेटू आणि कित्येक दिवसानंतर तिला ही कळेल की तू बरी झाली, म्हणजे किती छान ना. आणि आज आपण पूर्ण कुटुंब एकदम खुश होऊन बसू. आणि तो याच्याच विचारांमध्ये असतो. तर सावी या सगळ्यामध्ये बोलते, काही झालं तरी मला धैर्याचं हसू कमी होता नाही कामा नाही, पण या सगळ्यामध्ये दामिनी मॅडमचं सत्य मात्र सगळ्यांच्या समोर यायलाच हवं, कारण त्या खूप वाईट बाई आहेत आणि सगळ्यांना कळालंच पाहिजे. इकडे आता इरा जी असते ना ती बोलते, काय चाललंय हे सगळं? तितक्यात भास्कर येतो आणि विलासला बोलतो, काय रे, तू फुलांच्या माळा लावतोयस, चक्क माळा, आणि बस झालंय ना, जे केलं ते खूप आहे. त्यावर ते लगेच बोलतात, म्हणजे भास्कर बोलतो विलासला, पण काय करायचं आता, काही आपल्याकडे पर्याय नाही. ती बघ ती आई एडी झाली, एडी पार, रांगोळी टाकते रांगोळी, तर काय करावं, म्हणून आपल्याला करावं लागतंय, बाकी काही नाही. आता हे सगळं ऐकत असताना तिथे इरा येते आणि बोलते,
अहो आता तुम्ही कशाला कळता, हे सगळं राहू देत की, आणि तसंही ते सावीच्या स्वागतासाठी. त्यावर लगेच इथे ती बोलते की बघ, घराची सून येते त्याच्यामुळे तू काही मदत बोलायचं नाही, आणि काम नसेल करायचं तर आपल्या रूममध्ये चुपचाप जाऊन बस आणि मला माझं काम करू दे. आता असं म्हटल्यानंतर ती काहीच ऐकत नाही, बिचारी आपल्या रूममध्ये चालली जाते. इकडे आता भास्कर आणि विलास यांना काहीच कळत नसतं की नेमकं काय चाललं, इतका लाड काय येतो, इतका पुळका काय येतोय, पण ते चुपचाप बिचारे आपले कामं करू लागतात. इकडे आता भास्कर हा लगेच म्हणजे विलासला बोलतो, मला असं वाटतं की खूप झालं तर आपण आपल्या रूममध्ये जाऊन पडूयात जरा. आणि ते दोघेही बिचारे थकून थकून आपल्या रूममध्ये चालले जातात. इकडे अवंती आणि नीताला काहीच कळत नसतं. त्यावर लगेच दामिनी अवंतीला विचारते, काय गं आरतीचं ताट तयार झालंय की नाही. इकडे तिथे आता लगेच ती नीताला बोलते, आणि पायघड्या टाकलेत की नाही, तुलाच टाकायचं मी पहिलेच सांगते. तर ते दोघी जणी होकारच देत असतात. आता इकडे तिथे दोघी जण आलेले असतात. लगेच भास्कर आणि विलास हे आपल्या रूममध्ये असतात आणि सगळे आपल्या आपल्या कामाला लागलेली असतात. तितक्यात सावीला लगेच धैर्य बोलतो, बघितलं सावी, मी तुला म्हटलं होतं ना, मी फक्त आईला एकच मेसेज टाकला की तुला सरप्राईज देणार आहे. आईने अख्खं घर सजवलं, तिचा किती आनंद आहे ना, आणि आपल्या दोघात किती जीव आहे. आता असं म्हटल्यानंतर सावी बोलते, धैर्य खरंच सॉरी, मला माहीत नाही मी काय करते, पण जे काही करते ना ते खरंच आहे. कारण या सगळ्यांमुळे त्यांचं पाप जे आहे ना ते लपलं जाणार नाही आहे, आणि ती बिचारी मनातल्या मनात स्वतःलाच खात असते. इकडे आता दामिनीच्या विचारात ती तर असतेच, पण आता दामिनी जी असते ना ती मात्र तिथे आरतीचं ताट घेऊन तयारच असते. ते दोघे पाय ठेवणार तितक्यात थांबा म्हणून असं ती म्हणते, आणि या सगळ्यामध्ये ती पटकन त्यांची आरती ओवाळत असते. त्यावर लगेच तिथे धैर्य बोलतो, आई तुला एक सत्य सांगायचं होतं, सावी बरी झाली आहे आणि आपली सावी आता परत आली आहे. आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे दामिनी बोलते, धैर्य एक तुला गोष्ट सांगू का, जी सावी कधी बिमारच झाली नव्हती ती सावी बरी कशी काय होणार रे. आता असं म्हटल्यानंतर धैर्य बोलतो, आई तू काय बोलतीयस, तुला कळतंय तरी का. इकडे सावीला काहीच मात्र कळत नसतं, ही नेमकी अशी काय वागते ना त्याच्या मागचं कारणच कळत नसतं. त्यावर तो लगेच बोलतो, हे बघ आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय, सावीला बरं नव्हतं आणि म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि ती आत्ता बरी होऊन येते. त्यावर लगेच ती बोलते, माझ्यावर विश्वास नाही ना तुझाच धैर्य, ठीक आहे. आणि असं म्हणून ती आता आरतीचं ताट फेकून देते आणि ती लगेच सावीकडे पलटून बोलते, सांग सावी तूच सांग सगळं. त्यावर तो लगेच बोलतो, आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर लगेच भास्कर त्याला बोलतो, ए आईवर आवाज चढवायचा नाही, तुला विश्वास नाही आहे ना. आणि असं म्हणतो आता टी व्ही समोर उभं करतो आणि तो व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये सावी असं बोलत असते की आता काही झालं ना तरी आपल्याला दामिनी मॅडमचं सत्य समोर आणायचं आहे, कारण त्यांनी पूर्ण गेमच पलटवला आहे. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यामध्ये लगेच धैर्य बोलतो, हे सगळं खोटा व्हिडिओ आहे. त्यावर तो सावीला बोलतो, सावी सगळं खोटं आहे ना. त्यावर दामिनी बोलते, सांग बाई तूच काय येतं. त्यावर ती बोलते, खरं आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला त्यामुळे नक्की कमेंटला कळवा, आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री, आणि आता चॅनलचं सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लेटेस्ट एपिसोड सगळ्यात पहिले पोहोचतील. शुभरात्री.